पुणे पिंपरी चिंचवडमध्ये घर घेत असाल तर थोडं थांबा, खास हा तुमच्यासाठीचा व्हिडिओ आहे. मित्रो, रिअल इस्टेट सल्लागार संस्था एक प्रोप टायगर म्हणून आहे, त्यांचा एक रिपोर्ट आलेला आहे. त्या रिपोर्टमध्ये जे म्हटलेलं आहे त्यानुसार हा व्हिडिओ करतोय. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीमध्ये पुणे शहरातील घरांची विक्री जवळपास 21% घटली आहे. 21%. म्हणजे मागच्या वर्षी याच तिमाहीच्या तुलनेत पुण्यातील घरांची विक्री होती 15,962, ती आता आली 12,642 युनिट्स वरती. म्हणजे देशातील संपूर्ण 8 प्रमुख शहरांचे जो रिपोर्ट आहे तो प्रोप टायगरने दिलेला आहे. परंतु मी स्पेसिफिक पुण्याच्या बाबतीमध्ये बोलतोय आणि ह्याची प्रमुख कारणं तशीच आहेत. कारण घरांच्या वाढलेल्या किमती, पुण्यामध्ये घरांच्या किमती फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, तो एक महत्त्वाचं कारण. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे IT क्षेत्रामध्ये आलेली मंदी. IT क्षेत्रामध्ये AI मुळे लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की IT क्षेत्र टिकतं की नाही. आणि जे जागतिक पातळीवरचे सगळे रिपोर्ट जे एक येत आहेत त्याच्यामध्ये दिसतंय की पुढच्या काळामध्ये IT कंपन्या मोठ्या प्रमाणावरती बंद पडण्याची दाट शक्यता आहे. तिथल्या कर्मचाऱ्यांना कमी करण्याचं जे आता एक आपण बातम्या ऐकतोय वेगवेगळ्या परिस्थितीच्या, त्याच्यामध्ये नोकऱ्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे नवीन घर घ्यायचे कशाला या चिंतेमुळे लोक घरच नवीन खरेदी करायला तयार नाहीत. आणि जागतिक पातळीवरती फार मोठ्या प्रमाणात मंदी पुढच्या काळामध्ये येण्याची शक्यता अनेक अर्थतज्ञांनी व्यक्त केलेली आहे. त्याचा परिणाम संपूर्ण घर खरेदीवरती झालेला आहे. आणि त्याचपेक्षा दुसरं एक महत्त्वाचं कारण की हिंजवडी काय, पुणे पिंपरी चिंचवड काय, परिसर जो पाहिला, हिंजवडीचा IT पार्क, नंतर तळवडेचा IT पार्क, खर्डेचा IT पार्क, हे 3 प्रमुख शासकीय IT पार्क सोडल्याशिवाय बाकी खाजगी IT पार्क फार मोठ्या प्रमाणावरती आहेत. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणता भेडसावतोय तो बेंगळुरूमध्ये सुद्धा वाहतूक कोंडीमुळे तिथला IT पार्क मधल्या बऱ्याच कंपन्या अन्य ठिकाणी स्थलांतर झाल्या. तसंच हिंजवडीमध्ये सुद्धा आता वाहतूक कोंडीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. सरकार दरवर्षी फक्त त्याच्यात आश्वासन देते, प्रत्यक्षात कृतीशून्य आहे. तळवडेमध्ये, खर्डेमध्ये तीच परिस्थिती. 2-2 तास IT कर्मचाऱ्यांना वाहतुकीमध्ये अडकून बसावं लागतं. त्याचा परिणाम इथल्यापेक्षा बेंगळुरू बरं किंवा हैदराबाद बरं अशी परिस्थिती नोएडाला जातात लोक. त्याचा परिणाम एकूण घरांच्या विक्रीवरती सुद्धा झालेला आहे. हे खास आवर्जून नमूद करण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. देशातील अन्य शहरांमध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर ते तुम्हाला एक सांगते, सगळ्या शहरांचा 8 शहरांचा विचार केला तर तिथली घरांची विक्री ही फक्त 6.1% घटली, मात्र पुण्यामध्ये 21% घटलेली आहे. हे लक्षात घ्या. अहमदाबादमध्ये साधारण 20%च्या आसपास घटली आहे, बेंगळुरूमध्ये 9%, मुंबईमध्ये 7%, दिल्ली NCR मध्ये 60% घट आहे, चेन्नईमध्ये 36% वाढ आहे, हैदराबादमध्ये 15% वाढ आहे. ही कारणं लक्षात घ्या. पुण्यामध्ये घट आहे, हैदराबाद चेन्नईमध्ये घरांच्या विक्रीमध्ये वाढ आहे. त्याची कारण तिकडच्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावरती वाढतायत. आणि बिल्डर लोकांना अपेक्षा आहे की सणासुदीच्या काळामध्ये पुढच्या तिमाहीमध्ये दसरा दिवाळीपासून त्या दरम्यान म्हणजे गणपती दसरा दिवाळी या पुढच्या तिमाहीमध्ये ती घरांची विक्री पुन्हा वाढेल अशी त्यांना आशा आहे. परंतु गेल्या 3 वर्षामध्ये पुणे पिंपरी चिंचवड मधले एकूण रिअल इस्टेट मार्केट हे स्टॅग्नंट पोझिशनला आहे. जैसे थे परिस्थितीमध्ये जास्त घट पण नाही, जास्त वाढ पण नाही. म्हणजे साधारण गेल्या 3 वर्षात 23 पासून जर पाहिलं 2023, 24, 25 आणि 26 पर्यंतचा एक साधारण वार्षिक आपण आकडेवारीचा कल जर पाहिला तर बाजारपेठ ही स्थिर आहे. त्याला आपण कॉन्सोलिडेशन म्हणजे या टप्प्यातून ती जाते. परंतु वार्षिक घरांची विक्री 3 वर्षात तुम्हाला सांगतो, 2023 मध्ये 52,500 घरं विकली गेली. नंतर पुढे 2024 मध्ये 54,000 घरं विकली गेली आणि 2025 मध्ये 50,881 घरं. मी हा जो आता आकडा तुम्हाला सांगितला, पुणे पिंपरी हा कंबाईन आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एकूण पाहिलं तर 2023 मध्ये जी घरं विकली गेली त्यापेक्षा 2024 मध्ये 23 मध्ये 52,500, 24 मध्ये 54,000, बऱ्यापैकी त्याच्यामध्ये वाढ. म्हणजे मुंबईमध्ये सगळ्यात 52% 24 मध्ये वाढ होती, पण तशी पुण्यामध्ये नव्हती. आणि 2025 मध्ये 50,881 युनिट्स पुण्यामध्ये विकले गेले, ते मध्ये 3% किरकोळ वाढ आहे फक्त. मात्र 2026 मध्ये त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती घट होते. हा चिंतेचा विषय आहे. म्हणून म्हटलं घर घेत असाल तर थोडं थांबा. आणि त्यातली कारणे तशी आहे, घरांच्या किमती ज्या वाढल्या आहेत 7 ते 10%. म्हणजे घराच्या एकूण पायाभूत सुविधा किती कुठे कशा आहेत त्याच्या प्रमाणामध्ये ते कमी जास्त प्रमाण आहे. पण सध्याचा सरासरी दर जर पाहिला तुम्ही तर हिंजवडी परिसरामध्ये 8 ते 10,000 रुपये प्रति स्क्वेअर फूट आहे. बाणेर खराडीमध्ये 10 ते 16,000 रुपये प्रति स्क्वेअर फूट आहेत. आणि खराडी किंवा आपण जास्तीत जास्त 12,950 रुपये प्रति स्क्वेअर फूट दर त्याच्यामध्ये आताचा आहे.
म्हणजे एकूण बाजारपेठेत आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षी पुणे पिंपरी चिंचवडमध्ये घरांच्या विक्रीमधून 63,000 कोटी रुपयांची उलाढाल झाली. राज्य सरकारला फार मोठा रेव्हेन्यू स्टॅम्प ड्युटीमधून मिळतो, तो मुंबई खालोखाल पुणे पिंपरी चिंचवड मधून मिळतोय. म्हणजे गृहनिर्माणची ही जी बाजारपेठ आहे ही आता स्टॅग्नंट पोझिशनला आहे. आणि जर AI मुळे जागतिक पातळीवरती IT मध्ये मोठा फटका बसणार असेल तर तो फटका आपोआपच पुणे पिंपरी चिंचवड मधल्या खराडी, हिंजवडी, तळवडे IT पार्क इथे काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना बसणार आहे. म्हणून लोक घर घ्यायचं थोडे थांबलेली आहेत. त्याचा परिणाम घरांच्या मार्केटवरती झालेला आहे. आणि भाडे दर मात्र त्या तुलनेमध्ये आता जरा वाढत आहेत, कारण घर खरेदी करण्यापेक्षा भाड्याने घेणं हे परवडतं. हा त्यातला विषय आहे. आत्ताचा व्हिडिओ हा फक्त यासाठी केलेला आहे की घर खरेदी करताना 4 वेळा विचार करा. पुढच्या काळामध्ये AI मुळे, AI टेक्नॉलॉजीमुळे फार मोठ्या प्रमाणात जे काही बदल होऊ घातलेले आहेत युरोप अमेरिकेमध्ये होतच आहेत. आपण अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये एकूण 70% AI कंपन्यांचे शेअर्स हे अपमध्ये आहेत. आपल्याकडची परिस्थिती न बोलण्यासारखी आहे. त्याच्यावर मी जास्त आता भाष्य करत नाही. फक्त घर घेत असेल तर थोडं थांबा. हा आत्ताचा हा जो रिपोर्ट आहे त्यानुसार मी मत व्यक्त करतो. धन्यवाद.